हा सांगा. मी जेव्हा तुमचा क्लास केला, अजूनही करते ऍक्च्युली तुम्हाला येस 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 येस. आहेत मध्ये. आणि ही कुठल्याही निगेटिव्ह गोष्ट जरी समोर घडली तर ती हा पॉझिटिव्ह हाच विश्वास मनात असतो कायम. हा आणि प्रत्येक गोष्टीत कसं, आता मी कोर्टात नेहमी रेग्युलरली जाते, पण काही त्या निगेटिव्ह गोष्टी होतात ना, घडतात सुद्धा. हम्म पण कधी असं राग, चिडचिड किंवा द्वेष नाही येत, होतच नाहीये. किती हम्म जरी समोरचा किती जरी हे न सांगत असला ना, तरी सुद्धा मन माझं शांत असतं ते ऐकताना किंवा हे करताना. काय काय म्हणतात ना, की किती जरी समोरचा बडबड बोलत असला तरी आपण कसं, अरे बाबा हा किती बोलतो, पण नाही होत ते माझ्याकडून. हा हा गुड. अजिबात, म्हणजे तुमचा क्लास केल्यापासून हे सगळे पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आहेत. आणि प्लस पॉइंट म्हणाला तर लाईफ माझी पूर्ण चेंज झाली. माझी मुलगी ऑटिझम आहे, माझ्या मुलीला, मोठ्या मुलीला. मग नेहमी माझ्या मनात हा विचार यायचा तिच्या बाबतीत की अरे हिचं कसं व्हायचं, हिचं फ्युचर कसं व्हायचं, ही कधी शिकायची, ही कधी बोलायची. पण हा आता नाही होत आहे ते. हा का कुणास माहित नाही. मी एकदम फ्री मध्ये, एकदम टेन्शन फ्री आहे खरं सांगायचं म्हणजे. की मला असं गुड. वाटतच नाही की ती, मी असा कधी विचार करत होते हा कसं व्हायचं किंवा काय व्हायचं, तिला बघायचं कोण. पण आता नाही वाटत आहे. सहज आणि आपल्या मनाने गोष्टी सगळ्या इतक्या सहज सोप्या असतात ना, आणि हा घडत जातात त्या. जर आपण जर विचार केला ना हे होणार आहे तर ते होतच. होत. आणि विश्वास ठेवला ना की सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात. कारण माझ्या डेली लाईफ मध्ये बघायला गेलं तर मी रोज डेली येथे ज्यावेळेस मी जाते कोर्टात किंवा ऑफिसवरती, त्यावेळेस हेच डोक्यात विचार की हे आज आपलं काम झालेलं आहे आणि ह्यातून आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. आणि ते होतंय मॅम, सिरियसली होतंय. कारण तुमच्या या क्लासेसमुळे किंवा या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे हे सगळं सगळं पॉसिबल झाले, फक्त तुमच्यामुळे. थँक्यू आणि थँक्यू खरंच खरंच थँक्यू, तुम्हाला खूप खूप थँक्यू. कारण थँक्यू माझी लाईफ खूप चेंज झाली. कारण एक ऑटिझम मुलीला सांभाळणं नॉट अ येस जोक. येस पण येस आता इतकं इतकं छान वाटतं, इतकं रिलीफ मिळतंय ना की नाहीये ती आहे ना, ऍक्सेप्ट इट. येस येस, ती जशी आहे तशी ऍक्सेप्ट. ती करते दंगा, ती करते हे, ठीक आहे ना, चालून दे, जाऊन दे ना. आपण नाही तिच्यावर रिएक्ट करायचं. तिचं हेच आहे ते करणं वगैरे. पण त्यातून मला एक गोष्ट चांगली कळाली की तिला स्वतःच्या गोष्टी आता कळायला लागलेत की आपण हे करायचं किंवा काय करायचं काय नाही. म्हणजे तिची आवड, चॉईस वाढलीये खूप. हा येस गुड. असं झालेलं आहे. आणि खरंच खूप खूप थँक्यू मॅम. तुमच्यामुळे खरंच मी या ह्याच्यातून बाहेर आले आणि खूप छान मस्त लाईफ एन्जॉय करते. थँक्यू 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 सो मच मॅम. थँक्यू 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 सो मच. मी